नमस्कार, स्वागत आहे आपलं एन डी करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे लेक्चर पाहणार आहोत आपण, तर आजच्या लेक्चरमध्ये जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये तलाठी भरती, पोलीस भरती, त्याचबरोबर वनरक्षक भरती, आरोग्यसेवक भरती, कृषी सेवक भरती इत्यादी पदासाठी जी खूप मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे, तर त्या दृष्टिकोनातून जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण स्पष्टीकरणासह आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचे VIMP क्वेश्चन आहेत, तर असे 15 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. अगदी शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे. पाहूया आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न. दक्षिण भारताची गंगा म्हणून डॅश डॅश नदी ओळखली जाते. ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी, ऑप्शन क्रमांक 2 भीमा, ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा, ऑप्शन क्रमांक 4 कावेरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कावेरी. आता या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न तुम्ही खूप वेळेस परीक्षेमध्ये बघितला असेल, तर तुम्हाला हा प्रश्न कन्फ्यूज होऊ शकतो, कारण आपल्याला माहिती आहे की दक्षिण गंगा जर म्हटलं तर त्याचं उत्तर असेल आपलं काय गोदावरी. आता या ठिकाणी मी तुम्हाला या प्रश्नाचं थोडक्यात स्पष्टीकरण देऊन सांगतो. तुम्हाला जर प्रश्नामध्ये दक्षिण भारताची गंगा म्हटलं, दक्षिण भारताची जर गंगा म्हटलं आणि तुमच्या ऑप्शनमध्ये जर गोदावरीसोबत कावेरी ह्या जरी पर्याय असेल, पर्याय जर तुम्हाला गोदावरी कावेरी जर दिला असेल आणि तुम्हाला प्रश्न विचारला असेल दक्षिण भारताची गंगा, तर त्यावेळेस त्याचं उत्तर काय असेल, तर त्याचं उत्तर असेल कावेरी नदी. आणि तुम्हाला जर प्रश्नामध्ये फक्त दक्षिण गंगा म्हटलं काय, तर प्रश्नामध्ये फक्त दक्षिण गंगा जर म्हटलं दक्षिण गंगा, तर त्याचं उत्तर असेल गोदावरी नदी. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नामध्ये काय फक्त दक्षिण गंगा किंवा दक्षिणेची गंगा जर म्हटलं, तर त्याचं उत्तर असेल गोदावरी. आणि प्रश्नामध्ये जर म्हटलं दक्षिण भारताची गंगा आणि पर्यायामध्ये जर गोदावरी आणि कावेरी दोन्ही पर्याय असतील, तर त्या प्रश्नाचं उत्तर असेल कावेरी नदी. प्रश्न क्रमांक 2. गुरु गोविंद सिंग यांनी खालसा दलाची स्थापना डॅश डॅशमध्ये केली. ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1666, ऑप्शन क्रमांक 2 इसवी सन 1675, ऑप्शन क्रमांक 3 इसवी सन 1699, ऑप्शन क्रमांक 4 इसवी सन 1708. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इसवी सन 1699. आता गुरु गोविंद सिंग यांच्याबद्दल जर आपण थोडक्यात माहिती घ्यायची झालं, तर परीक्षेच्या दृष्टिकोनामध्ये काय, तर गुरु गोविंद सिंग यांचा जन्म जर बघितला आपण, तर गुरु गोविंद सिंग यांचा जन्म इसवी सन 1666 झाला होता. कुठं, तर 22 डिसेंबर 1666 जी बिहारची राजधानी आहे पटना, तर या ठिकाणी यांचा जन्म झालेला होता. मग यांचे जे वडील होते कोण होते, तर गुरु तेग बहादूर, हे जे शीख धर्माचे किंवा शीख पंथाचे 9व्या क्रमांकाचे गुरु होते. तर त्यांचा 11 नोव्हेंबर 1675 रोजी औरंगजेबाने जे दिल्लीमधील चांदणी चौक आहे, तर या ठिकाणी त्यांचा शिरच्छेद केला होता. आणि त्यानंतरच गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे 10वे गुरु बनलेले होते. आणि यांच्यानंतर आपल्याला माहिती आहे की गुरु गोविंद सिंग यांनी कोणता ग्रंथ साहेब हा ग्रंथ लिहून पूर्ण केलेला होता. आणि यांच्यानंतर त्यांनी गुरु ग्रंथ साहेब हा ग्रंथ गादीवर ठेवला आणि त्यानंतर त्या ग्रंथाला शीख धर्मामध्ये गुरु मानलं जातं. म्हणजे जे शीख धर्माचे शेवटचे गुरु आहेत किंवा 10व्या क्रमांकाचे जे गुरु होते, तर ते गुरु गोविंद सिंग होते. मग हे गादीवर कधी आले होते, तर हे गादीवर आले होते 1675ला. कधी, 11 नोव्हेंबर 1675ला त्यांच्या वडील जे होते तेग बहादूर, तर त्यांचा जे औरंगजेबाने हत्या केली, त्यानंतर गुरु गोविंद सिंग ती गादीवर आले होते. कधी, 11 नोव्हेंबर 1675ला, 11 नोव्हेंबर 1675ला. त्यानंतर जर बघितलं आपण, तर त्यांनी खालसा पंथाची स्थापना कधी केली, तर 1699ला केली होती खालसा पंथाची किंवा खालसा दलाची स्थापना. आणि त्यांचा मृत्यू जो आहे, तर तो 7 ऑक्टोबर 1708ला त्यांचा मृत्यू आपल्या महाराष्ट्रामधील नांदेड या ठिकाणी झालेला होता. म्हणून शीख धर्मियामध्ये आपल्याला माहिती आहे की नांदेड या ठिकाणी जे गुरुद्वारा आहे, तर शीख धर्मियांचं जे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं, तर ते नांदेड या शहराला ओळखलं जातं. कोणतं, शीख धर्मियाची दक्षिण काशी म्हणून नांदेड या शहराला ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 3. डॉक्टर BR आंबेडकर भारताच्या घटना समितीवर डॅश डॅश राज्यातून निवडले गेले होते. ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल, ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. तर आपले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, तर हे भारताच्या घटना समितीवरती पश्चिम बंगाल या राज्यामधून निवडले गेले होते. मग आपल्याला माहिती आहे की जी आपली महत्त्वाची समिती होती मसुदा समिती, तर या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि मसुदा समितीची स्थापना संविधान सभेने कधी केली होती, तर 29 ऑगस्ट 1947ला. कधी, 29 ऑगस्ट 1947ला या मसुदा समितीची स्थापना कोण केली होती, संविधान सभेने केलेली होती. आणि या मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते, तर ते डॉक्टर BR आंबेडकर होते. मग आपल्याला माहिती आहे की या मसुदा समितीने संविधान सभेसमोर 26 नोव्हेंबर 1949ला आपलं जे संविधान आहे किंवा राज्यघटना आहे, तर ती सादर केलेली होती. आणि त्यामुळे 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे, तर आपण भारतामध्ये भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करतो. आणि हे जे संविधान आहे किंवा राज्यघटना आहे आपली, तर ती संपूर्णपणे लागू कधीपासून करण्यात आलेली आहे, तर ती 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आलेली आहे. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण भारतामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
प्रश्न क्रमांक 4, सध्या RBIचे गव्हर्नर कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 C.D. देशमुख, ऑप्शन क्रमांक 2 रघुराम राजन, ऑप्शन क्रमांक 3 उर्जित पटेल, ऑप्शन क्रमांक 4 शक्तिकांत दास. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शक्तिकांत दास. आणि शक्तिकांत दास जे आहेत रे RBIचे 25व्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत. कितव्या? तर हे 25व्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की उर्जित पटेल हे जे होते तर हे RBIचे 24व्या क्रमांकाचे गव्हर्नर होते आणि रघुराम राजन हे 23व्या क्रमांकाचे गव्हर्नर होते आपलं RBIचे. RBI म्हणजे काय? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि RBIचे जे पहिले भारतीय गव्हर्नर होते तर ते कोण होते? तर ते होते C.D. देशमुख हे होते पहिले भारतीय गव्हर्नर होते. मग RBI विषयी आपण अगदी थोडक्यामध्ये माहिती पाहूयात आता. RBIची स्थापना किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधीची आहे? तर 1 एप्रिल 1935ची. आणि याची जी मालकी आहे किंवा ती कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करते? तर वित्त मंत्रालय भारत सरकारांतर्गत ती कार्य करत असते. त्यानंतर RBIचं मुख्यालय जर बघितलं आपण तर मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. मात्र ज्यावेळेस RBIची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935ला तर त्यावेळेस RBIचं मुख्यालय जे आहे तर ते कलकत्ता या ठिकाणी होतं. आणि त्यानंतर 1937ला कलकत्ता या ठिकाणाहून ते मुख्यालय जे आहे तर ते मुंबई या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. कधी? 1937ला. मग याचं कामकाज जे आहे RBIचं कामकाज तर ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 नुसार चालतं. कोणत्या कायद्यानुसार? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 नुसार हे कामकाज चालत असतं RBIचं. मग RBIचे सध्याचे गव्हर्नर आपण प्रश्नामध्येच बघितलेलं आहे की शक्तिकांत दास हे किती? तर 25वे गव्हर्नर आहेत RBIचे. कधीपासून? तर 12 डिसेंबर 2018 पासून ते RBIचे गव्हर्नर आहेत 25व्या क्रमांकाचे. त्यानंतर RBIमध्ये एक गव्हर्नर असतात आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. मग ते 4 डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत सध्या? तर त्यामध्ये पहिले आहेत TB शंकर, त्यानंतर M.K. जैन आणि तिसऱ्या क्रमांकाचे आहेत M.D. पत्रा, त्यानंतर M.R. राव असे 4 डेप्युटी गव्हर्नर आणि एक गव्हर्नर असं RBIमध्ये स्ट्रक्चर आहे त्याचं सदस्याचं. त्यानंतर RBIचे पहिले गव्हर्नर जर बघितले आपण तर ते आहेत ऑसबॉर्न स्मिथ. आणि RBIचे तिसरे व पहिले भारतीय गव्हर्नर कोणते? तर ते होते C.D. देशमुख. मग ही जी RBI बँक आहे तर RBI बँकेचं राष्ट्रीयकरण कधी झालेलं आहे? तर 1 जानेवारी 1949ला RBI बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं की आपल्या भारतामध्ये 14 बँकेचं राष्ट्रीयकरण एकाच वेळेस करण्यात आलेलं होतं. कधी? तर 19 जुलै 1969ला आपल्या भारतामध्ये 14 बँकेचं राष्ट्रीयकरण हे करण्यात आलेलं होतं. आणि RBIचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलेलं आहे? तर 1 जानेवारी 1949ला RBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. आणि आपल्या भारतामधील बँकेचा इतिहास जर बघितला आपण तर सर्वप्रथम 1771मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना कोण आणलेली होती? तर वॉरेन हेस्टिंग्जने आणलेली होती. कधी? 1771मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना आणलेली होती. कोण? वॉरेन हेस्टिंग्जने. आणि आपल्याला माहिती आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी स्थापना आहे तर ती हिल्टन यंग कमिशनच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली आहे. कोणत्या? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली आहे? तर ती करण्यात आलेली आहे हिल्टन यंग समितीच्या शिफारसीनुसार. प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन डॅश डॅश रोजी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 2 ऑक्टोबर, ऑप्शन क्रमांक 2 14 एप्रिल, ऑप्शन क्रमांक 3 18 जुलै, ऑप्शन क्रमांक 4 14 नोव्हेंबर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 18 जुलै. तर 18 जुलै 2010 पासून जर बघितलं आपण कधीपासून? 18 जुलै 2010 पासून. दरवर्षी 18 जुलै हा जो दिवस आहे हा संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दक्षिण आफ्रिकेचे जे माजी अध्यक्ष आहेत नेल्सन मंडेला, तर माजी अध्यक्ष म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय माजी अध्यक्ष होते. तर यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ आपण हा दिवस दरवर्षी 18 जुलै हा जो दिवस आहे तर हा आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन म्हणून साजरा करतो. त्यानंतर जर बघितलं आपण तर आपल्या भारताने नेल्सन मंडेला यांना काय दिला होता? तर भारतरत्न पुरस्कार दिला होता. तर 1990ला आपल्या भारत सरकारने दोघांना भारतरत्न पुरस्कार दिला होता. त्यामध्ये नेल्सन मंडेला आणि जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तर या दोघांना 1990चा आपला भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6, समझौता एक्सप्रेस ही रेल्वे सेवा डॅश डॅश या 2 देशांना जोडते? ऑप्शन क्रमांक 1 भारत व चीन, ऑप्शन क्रमांक 2 भारत व नेपाळ, ऑप्शन क्रमांक 3 भारत व बांगलादेश, ऑप्शन क्रमांक 4 भारत व पाकिस्तान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भारत व पाकिस्तान. तर समझौता एक्सप्रेस ही जी ट्रेन आहे तर ही ट्रेन कोणत्या 2 देशादरम्यान धावत होती? तर भारत व पाकिस्तान या 2 देशादरम्यान धावत होती. आणि जी सुरू करण्यात आलेली होती तर ती सुरू कधी करण्यात आली होती? 22 जुलै 1976ला. 22 जुलै 1976ला ही समझौता एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली होती. आणि आपल्या भारतातील दिल्ली या ठिकाणापासून ते पाकिस्तानमधील लाहोर या ठिकाणचं जे अंतर आहे 502 किलोमीटर त्या दरम्यान ही ट्रेन धावत होती. मात्र सध्या जर बघितलं आपण तर जी 2019ला जी आपली भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली आणि जम्मू काश्मीर संदर्भात जे 370 हे कलम होतं तर ते रद्द करण्यात आलेलं आहे. तर तेव्हापासून ही ट्रेन बंद करण्यात आलेली आहे. कधीपासून? तर ही ट्रेन जर बघितलं आपण तर एक्झॅक्ट 8 ऑगस्ट
8 ऑगस्ट 2019 ही ट्रेन सध्या बंद करण्यात आलेली आहे. समझोता एक्सप्रेस ही ट्रेन बंद आहे. आणि ही जी ट्रेन होती तर ही आपल्या आठवड्यामध्ये फक्त 2च दिवस ही जात होती. कधी तर सोमवार आणि गुरुवार हे जे 2 दिवस होते तरी 2च दिवस ही दिल्ली ते पाकिस्तानमधील लाहोर या 2 शहरादरम्यान धावत होती. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या देशाने वांशिक ऐक्य बंधनकारक करण्याचा कायदा केला आहे? ऑप्शन क्रमांक 1 भारत, ऑप्शन क्रमांक 2 नेपाळ, ऑप्शन क्रमांक 3 तिबेट, ऑप्शन क्रमांक 4 बांगलादेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तिबेट. प्रश्न क्रमांक 8. रेबीज हा रोग डॅश डॅश प्राणी चावल्यामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 1 मांजर, ऑप्शन क्रमांक 2 कुत्रा, ऑप्शन क्रमांक 3 माकड, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर रेबीज हा रोग जर बघितला तर हा रोग मानवामध्ये कुत्रा, माकड, मांजर इत्यादी प्राणी चावल्यामुळे होत असतो. मग रेबीज रोगावरची जी लस आहे तर रेबीज रोगाच्या उपचारासाठी लस शोधून काढणारा संशोधक कोण आहे किंवा शास्त्रज्ञ कोण आहे? तर तो आहे लुई पाश्चर. कोण? तर लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने रेबीज रोगावरील लस शोधून काढलेली आहे. कोण? लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने. म्हणूनच आपण लुई पाश्चर यांना सूक्ष्मजीवशास्त्राचा जन्मदाता त्याचबरोबर रोगप्रतिकार शास्त्राचा जनक म्हणून देखील यांना ओळखतो आपण. प्रश्न क्रमांक 9. पटकी किंवा कॉलरा हा आजार डॅश डॅशमुळे होतो? ऑप्शन क्रमांक 1 जीवाणू, ऑप्शन क्रमांक 2 विषाणू, ऑप्शन क्रमांक 3 कवक, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जीवाणू. आता आपण जर सरळ सेवेचा अभ्यास करत असाल तर त्यामध्ये पोलीस भरती असेल, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, आरोग्य सेवक, वनरक्षक तर इत्यादी भरतीमध्ये तुम्हाला बघितले असेल की जे रोग आहेत विविध जीवाणूमुळे होणारे रोग, विषाणूमुळे होणारे रोग, त्याचबरोबर कवकामुळे होणारे रोग, संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग तर इत्यादीवरती तुम्हाला हमखास 1 ते 2 प्रश्न पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला हे जे चार्ट आहे जीवाणूमुळे होणारे आणि विषाणूमुळे कवकामुळे होणारे रोग तर हे तुम्हाला पूर्ण पाठच करून घ्यायचं आहे. तर आपण काय बघितलं की पटकी किंवा कॉलरा हा जो रोग आहे तर हा कशामुळे होत असतो? जीवाणूमुळे. आणि हा जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. त्याचबरोबर आपण कॉलराचा संसर्ग जर बघितला तर याचा संसर्ग किंवा प्रसार जो आहे तर तो मुख्यत्वे दूषित पाणी अथवा दूषित अन्न ग्रहण केल्याने होत असतो. मग या कोणता जीवाणू आहे, कोणत्या जीवाणूमुळे हा पटकी किंवा कॉलरा हा रोग होतो? तर व्हिब्रिओ कॉलरी हा जो जीवाणू आहे तर या जीवाणूमुळे हा रोग होत असतो. आणि या जीवाणूचा आकार जर बघितला आपण तर स्वल्प विरामासारखा आकार असतो. या पटकी या कॉलराचा जो जीवाणू आहे कोणता? व्हिब्रिओ कॉलरी तर हा स्वल्प विरामाच्या चिन्हासारखा असतो. प्रश्न क्रमांक 10. 19 जुलै 1969 रोजी डॅश डॅश बँकेचे राष्ट्रीयकरण झाले? ऑप्शन क्रमांक 1 8, ऑप्शन क्रमांक 2 6, ऑप्शन क्रमांक 3 12, ऑप्शन क्रमांक 4 14. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 14. तर पाठीमागील एका प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहत असताना आपण बघितलेलं आहे की आपल्या भारतामध्ये 19 जुलै 1969 रोजी किती 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं. मग हे जे राष्ट्रीयकरण झालेलं होतं तर हे कोणाचे म्हणजे त्यावेळेस RBIचे गव्हर्नर कोण होते? तर लक्ष्मीकांत झा हे RBIचे 8व्या क्रमांकाचे गव्हर्नर होते. आणि त्यांच्या कार्यकाळामध्येच आपल्या देशामध्ये 14 मोठ्या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. त्यानंतर जर बघितलं आपण तर पंतप्रधान कोण होते त्या काळामध्ये? तर इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या आपल्या भारताच्या. आणि 19 जुलै ही जी तारीख आहे तर आणखीन एका गोष्टीसाठी म्हणजे ही तारीख महत्त्वाची आहे. कोणत्या? तर 19 जुलै 1969 रोजीच जी अमेरिका हा देश आहे तर अमेरिका देशाने चंद्रावरती आपलं यान पाठवून पहिला मानव उतरविला होता. म्हणजे चंद्रावरती पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? तर नील आर्मस्ट्रॉंग. आणि तो होता अमेरिका या देशाचा. आणि तो चंद्रावरती पहिला पाऊल कोणत्या दिवशी ठेवला होता? तर त्याने चंद्रावरती पाऊल ठेवलं होतं 19 जुलै 1969 रोजी. त्यानंतर जर बघितलं आपण तर आपल्या भारतामध्ये आणखीन 6 भारतीय बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. किती? 6. तर 6 बँकेचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं होतं? तर ते करण्यात आलं होतं 15 एप्रिल 1980 रोजी. 15 एप्रिल 1980 रोजी हे 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं 15 एप्रिल 1980 रोजी. आणि हे जे आहे 14 बँकेचं राष्ट्रीयकरण तर ते 19 जुलै 1969 रोजी करण्यात आलं होतं. आणि यावेळेस देखील पंतप्रधान जे आहेत तर ते आहे आपल्या भारताच्या इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या. प्रश्न क्रमांक 11. गांधी आयर्विन करार डॅश डॅश साली झाला? ऑप्शन क्रमांक 1 1930, ऑप्शन क्रमांक 2 1931, ऑप्शन क्रमांक 3 1932, ऑप्शन क्रमांक 4 1934. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1931. तर गांधी आयर्विन हा जो करार आहे तर हा करार कधी झाला होता? तर हा झाला होता 5 मार्च 1931ला. कधी?
5 मार्च 1931ला हा करार झाला होता. कोणता? तर आपले महात्मा गांधी आणि भारताचे जे तत्कालीन व्हाईसरॉय होते लॉर्ड आयर्विन, तर यांच्यामध्ये हा करार झालेला होता. मग या करार का झालेला होता? तर आपल्याला माहिती आहे की 1930 ते 1932 या दरम्यान इंग्लंडमध्ये 3 गोलमेज परिषदा आयोजित केल्या गेल्या होत्या आणि त्यामध्ये जी पहिल्या क्रमांकाची गोलमेज परिषद झाली होती 1930ची, तर त्या गोलमेज परिषदेला आपली जी राष्ट्रीय काँग्रेस होतं किंवा राष्ट्रीय सभा होती, तर ही भारतामध्ये अतिशय महत्त्वाची समजली जाणारी संघटना होती आणि या संघटनेचे किंवा या सभेचा प्रतिनिधी कोणीच उपस्थित राहिलेला नव्हता त्या पहिल्या गोलमेज परिषदेला 1930मध्ये जी इंग्लंडमध्ये आयोजित केली गेली होती तर तिला. मग या सभेचा कोणीतरी प्रतिनिधी उपस्थित राहावा यासाठी हा करार झालेला होता, गांधी आयर्विन करार. आणि या करारानुसारच आपल्याला माहिती आहे की जे महात्मा गांधी गोलमेज परिषदेमध्ये कितव्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते? तर दुसऱ्या क्रमांकाची जी गोलमेज परिषद झाली होती 1931ची, तर त्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. मग आणखीन कोणती गोष्ट झाली होती या करारानुसार? तर गांधी आयर्विन करारानुसार राष्ट्रीय सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू होती आपल्या भारतामध्ये मीठ सत्याग्रहाविरोधात. तर ती सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेण्यात आलेली होती या गांधी आयर्विन करारानुसार. 2 महत्त्वाच्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायची तुम्हाला गांधी आयर्विन कराराबद्दल. कोणतं? गांधी आयर्विन करार 5 मार्च 1931. त्यानंतर गांधी आयर्विन करारानुसार सविनय कायदेभंगाची चळवळ होती तर ती मागे घेतली होती. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कोणची? तर दुसरी गोलमेज परिषद जी होती तर त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये चर्चेमध्ये सहभाग घेण्यासाठी राष्ट्रीय सभेचा प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी जाण्यासाठी तयार झालेले होते. प्रश्न क्रमांक 12. भेंडीच्या फळात कॅल्शियम व आयोडीन ही मूलद्रव्ये आणि डॅश डॅश भरपूर प्रमाणात असते. ऑप्शन क्रमांक 1 अ जीवनसत्व, ऑप्शन क्रमांक 2 ब जीवनसत्व, ऑप्शन क्रमांक 3 क जीवनसत्व, ऑप्शन क्रमांक 4 ई जीवनसत्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 क जीवनसत्व. तर भेंडी हे जे फळ आहे तर या फळाचं मग आणखीन एक वैशिष्ट्य आहे. कोणतं? तर भेंडी हे जे पीक आहे तर हे फळ आणि भाजी या दोन्हीमध्ये मोडत असतं. भेंडी हे हा प्रश्न तुम्हाला पाठीमागील कोणत्या तर एका ऑनलाईन परीक्षेमध्ये विचारलेला होता की भेंडी हे जे पीक आहे तर हे फळ आणि भाजी या दोन्हीमध्ये मोडत असतं. आणि याच भेंडीमध्ये आपल्याला माहिती आहे की कॅल्शियम, आयोडीन आणि जे क जीवनसत्व आहे तर हे भरपूर प्रमाणात मिळत असतं आपल्याला. प्रश्न क्रमांक 13. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणारे डॅश डॅश हे पहिले इंग्रजी भाषेतील कादंबरीकार आहेत. ऑप्शन क्रमांक 1 जी शंकरा कुरूप, ऑप्शन क्रमांक 2 अमिताव घोष, ऑप्शन क्रमांक 3 नीलामणी फुकून, ऑप्शन क्रमांक 4 दामोदर मौजो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अमिताव घोष. तर जे इंग्रजी भाषेसाठी पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे इंग्रजी भाषेसाठी किंवा इंग्रजी भाषेतील कादंबरीसाठी, तर तो देण्यात आलेला होता कोणाला? तर अमिताव घोष यांना. आणि अमिताव घोष यांना 2018मध्ये 54व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. कितवा? 54व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार या अमिताव घोष यांना देण्यात आलेला होता. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की ज्ञानपीठ पुरस्कार प्रथम जो देण्यात आला होता तर तो जी शंकर कुरूप यांना देण्यात आला होता. जी शंकरा कुरूप यांना. तर ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना आहे 1961ची आणि प्रथम पुरस्कार देण्यात आला होता कोणाला? जी शंकरा कुरूप यांना 1965मध्ये. त्यानंतर आपण बघितलं की 2021चा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तर तो 56व्या क्रमांकाचा आहे. कितव्या? 2021चा 56व्या क्रमांकाचा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तर तो नीलमणी फुकून यांना मिळालेला आहे आणि हे आसामी साहित्यिक आहेत. त्याचबरोबर जर बघितलं 2022चा जो आहे ज्ञानपीठ पुरस्कार कितव्या? 57व्या क्रमांकाचा 2022चा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर मौजो यांना मिळालेला आणि हे कोकणी साहित्यिक आहेत. प्रश्न क्रमांक 14. भारतामध्ये IPLची सुरुवात डॅश डॅश साली झाली. ऑप्शन क्रमांक 1 2006, ऑप्शन क्रमांक 2 2007, ऑप्शन क्रमांक 3 2008, ऑप्शन क्रमांक 4 2009. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2008मध्ये. आता भारतामध्ये IPLची सुरुवात जर बघितली तर IPL म्हणजे काय? तर इंडियन प्रीमियर लीग. तर या IPLची सुरुवात झाली होती 2008मध्ये. मात्र या IPLची स्थापना जी आहे तर ती स्थापना आहे 2007मध्ये आणि पहिलं जो IPL झालेला आहे तर ते 2008मध्ये झालेला आहे. मग आत्तापर्यंत जर बघितलं आपण तर आत्तापर्यंत IPLचे 15 हंगाम झालेले आहेत. किती? तर आत्तापर्यंत IPLचे किती हंगाम झालेले आहेत? 15 हंगाम झालेले आहेत. आणि त्यामध्ये 2022चा जो IPL झालेला आहे तर ते 2022 IPL कोण जिंकलेलं आहे? तर ते जिंकलेलं आहे गुजरात टायटन्सनी 2022चा IPL जिंकलेला आहे. मग आत्तापर्यंत सर्वाधिक वेळेस IPL जिंकणारा संघ कोणता आहे? तर तो आहे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स हा संघ आहे आत्तापर्यंत सर्वाधिक जास्त वेळेस IPL जिंकणारा आणि या मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत किती? 5 वेळेस IPL स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष डॅश डॅश हा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आंबा, ऑप्शन क्रमांक 2 वड, ऑप्शन क्रमांक 3 नारळ, ऑप्शन क्रमांक 4 कडुलिंब.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आंबा. तर महाराष्ट्राचा जो राज्यवृक्ष आहे तर तो कोणता आहे, तर तो आहे आंबा. आणि या आंब्याचं जर शास्त्रीय नाव विचारलं तुम्हाला, आता परीक्षेमध्ये खूप साऱ्या आता हा प्रश्न जुना झालेला आहे की महाराष्ट्राचा राज्यवृक्ष किंवा महाराष्ट्राचं राज्य फूल, तर याचे तुम्हाला शास्त्रीय नाव विचारता येतात. सध्याच्या जर तुम्ही काही क्वेश्चन पेपर रेफर केले असतील तर त्यामध्ये शास्त्रीय नाव विचारलं जात आहे. मग या आंब्याचं शास्त्रीय नाव काय आहे आंब्याच्या झाडाचं, तर मॅजिफेरा इंडिका असं या आंब्याच्या झाडाचं शास्त्रीय नाव आहे. महाराष्ट्राचं राज्यफूल कोणतं आहे, तर ते आहे जारूळ किंवा त्यालाच आपण तामन म्हणून ओळखतो. त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य प्राणी जर बघितला आपण तर तो आहे सेक्रू किंवा त्यालाच उडती खार म्हणतो ना. हा जो प्राणी आहे तर हा पुण्यामधील जे भीमाशंकर अभयारण्य आहे तर त्या अभयारण्यामध्ये हा सेक्रू प्राणी आढळतो. त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य पक्षी जर बघितला तर तो आहे हरियाल. महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे, तर राणी पाकोळी किंवा त्याला ब्लू मॅरमॉन म्हणून आपण ओळखतो. त्यानंतर महाराष्ट्राचा जो राज्य खेळ आहे तर तो आहे कबड्डी. अशा प्रकारे आजच्या आपण लेक्चरमध्ये काय बघितलं की आगामी काळामध्ये जी महाराष्ट्रामध्ये विविध पदासाठी जी भरती प्रक्रिया होणार आहे तर त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण स्पष्टीकरणासह आजच्या या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. तुम्हाला जर या व्हिडिओच्या नोट्स हव्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मी या व्हिडिओच्या नोट्स उपलब्ध करून देत असतो. त्याचबरोबर आपल्या चॅनलला जर आणखीन कोणी सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी तुमच्यासाठी असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल तर आपलं हे चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत देखील शेअर करू शकता. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.